नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बसमध्ये कर्करोगावर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांना कोणती सवलत मिळणार आहे त्याबद्दल बघणार आहोत। मित्रांनो, क्षयरोगावर आणि कुष्ठरोगावर वैद्यकीय उपचार घेणाऱ्या प्रवाशांना महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करण्यासाठी 75% सवलत दिली जाते। यात 50 किलोमीटरचा प्रवास रुग्ण करू शकतात। तसेच कर्करोगावर वैद्यकीय उपचार घेणाऱ्या प्रवाशांना महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करण्यासाठी 75% सवलत दिली जाते। यात 1500 किलोमीटरचा प्रवास रुग्ण करू शकतात। कर्करोगावर उपचार करण्यासाठी रुग्णांना वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत असल्याने जादा किलोमीटरची प्रवासाची मुभा प्रवाशांना देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळामध्ये भाग घेतलेल्या आणि विजेत्या स्पर्धकांसाठी साध्या बसने प्रवास करण्यासाठी 33.33% सवलत महामंडळाकडून दिली जाते। मित्रांनो, त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शैक्षणिक खेळामध्ये सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना साध्या बसने प्रवास केल्यास एसटी भाड्यात 50% सवलत दिली जाते। विद्यार्थ्यांचे डबे पुरविणारी एक मोफत योजना देखील एसटी महामंडळाकडून चालवली जाते। शहरात शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होऊ नये म्हणून पालक एसटीने जेवणाचा डब्बा मोफत वाटवू शकतात। यासाठी एसटीकडून कुठलेही शुल्क घेतले जात नाही आणि कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत 6 महिन्यांपर्यंतचा कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्यांना एसटी भाड्यावर 66.67% सवलत दिली जाते। तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमासाठी नाव नोंदणी केलेल्या आणि नियमित हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो। क्रीडा क्षेत्रातील मनाचे समजल्या जाणाऱ्या अर्जुन द्रोणाचार्य, दादाजी कोंडदेव व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू एसटी महामंडळाच्या साधी, निम-आराम, आराम आणि वातानुकूलित अशा 4ही बसेसमध्ये 100% सवलतीत ₹2000 पर्यंत प्रवास वर्षभरात महाराष्ट्रात कुठेही करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।